आपण थोडे सुंदर असलो, नाका डोळ्याने चांगले असलो की स्वतःला सुंदर समजतो. कान्होपात्रा एवढ्या सुंदर होत्या, सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलायचं, एवढ्या देखण्या होत्या. नेमका तरुण वयात आलेल्या 16-16.5 वर्षाच्या. त्यांनी पायात चाळ बांधली, गळ्यात विणा घेतला, हातात चिपळ्या घेतल्या आणि पंढरीच्या गाभाऱ्यात नाचत होते. पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नव्हतं, कर्नाटकात होतं. कानडा राजा, कानडा हा विठ्ठलू, कर्नाटक. बिदरचा राजा तेव्हा राजगादीवर होता, तो दर्शनासाठी आला. राजाच तो, देवापेक्षा मुलीवर जास्त मन गेलं. एवढी देखणी पोरगी बघितली, राजाने विचारलं कोण आहे? वेश्याची. बोलाव तिला. येत नाही. वेश्याची असून एवढा माज धरणार. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कानोपात्रा पळतायत, कारण प्रश्न जीवाचा नव्हता, अबोलीचा होता. पळून पळून पळणार कुठपर्यंत? आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा याची ध्येयाची डोळा जगाचा मालक त्या गर्दीत न भीतीनं बघितला. विठेवरच्या मालकाचं दर्शन झालं. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. विचार केला नाही समाज काय म्हणेल, विचार केला नाही माझं वाटोळं होईल, विचार केला नाही माझं काय होईल, कसं होईल जर सैनिकाच्या हाती लागले. पहिल्यांदा विचार केला गर्दीत घाईत का होईना, पण आज विठेवरच्या मालकाला स्पर्श करता येईल. ज्या लोकांनी मला विठेवरचा मालक बघू दिला नाही, आज तो मला गर्दीत भेटेल. मला सगळ्यांना ढकलत ढकलत कानोपात्रा विठेवरच्या मालका चरणावर मस्तक ठेवतात, चरणाला विठी मारतात, डोळ्यांना आसू घालतात. आता विचार केला अजून जर 2 मिनिटं थांबले तर हे सैनिक, हे समाज मला कलंकित म्हणून पटकन बाजूला काढतील आणि मला विठेवरच्या मालका चरणावर मस्तक ठेवू देणार नाहीत. कानोपात्रेनं एका क्षणात विठेवरच्या मालकाच्या चरणावर देह सोडला. याला भक्त म्हणायचं. कितीही उदास गेले आशा पाश, याला म्हणायचं विषय तो त्यांचा झाला. म्हणजे अवस्था ती लवणाची कुंजरे सुदली लवण सागरे नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला माघारे आणला. आहात का तुम्ही? होता कशाचा? काय होता? कुठं नेला? राहील का? कारण मीठ निर्माण कुठून झालं? पाण्यापासून. तिथं गेल्यावर काय झालं? ज्या दिवशी कळलं मी तुझा आहे त्या दिवशी तुझ्या जवळ आलो, आणि ज्या दिवशी तुझ्या जवळ आलो देव पहावया गेलो, तेथे देवची हो मी फेलो. विषय तो त्यांचा जीव सोडला. अजून काय पाहिजे? तरी माणसं म्हणली मिली ती मिली, देवाच्या पायावर मिली, जाता जाता आमच्या इठ्ठलाला अपवित्र करून गेली. मारायचं तर बाहेर मारायचं, बरं इथंच मिली. लोकच होती. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवू का त्याला? बायको तर करू दे बाबा. लोक रे बाबा लोक. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे मी गोपाळ पाणी हरे. सांभाळत जरा का जरा विषय करायचा. मग काय तर आनंद ब्राह्मण नावाचं ब्राह्मण म्हणले. याच पूर्णाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. त्या पूर्ण देह नाकारला पण देव स्वीकारला. संत मानातीला विषय तो त्यांचा झाला नारायण. अवघी देवाचीच रूप आहे, मायबाप देवाचं रूप आहे. मायबाप कसे नाकारायचे? नीट ऐका. आपल्या हिंदू धर्मात सगळ्यात श्रेष्ठ देवा इतकंच मायबापाला मानलं जातं. पण ज्या वेळेस देवाच्या नामात मायबाप आडवे येतील, मग प्रल्हादासारख्या हिरण्यकश्यपूसारखा बाप जर आम्हाला भेटला तर आम्ही बापही नाकारू. थोडक्यात काय, देवाच्या नावात देव जरी आडवा आला तरी आम्ही त्याचंही ऐकणार, असं त्याचं वर्णन आहे. देवानं एवढं केल्यावर काय करावं? अनंत ब्राह्मणाच्या स्वप्नात विठेवरचा मालक आला आणि ब्राह्मणाला सांगतोय अनंता माझ्या लेकीनं देह सोडला माझ्या चरणावर. आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रीची समाधी. वेश्येची मुलगी विठेवरच्या मालकाला बाप म्हणून तिच्या दारात ठेवली. निर्वाणी गोविंद असे काय कमी केलं देवानं सांगा. जिला लोक स्पर्श करू देत नव्हती, आज तिला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. काय ताकद असते. गेलात कधी पंढरपूर?
मारायच्या आधी जा मरण जा. आमची लई चित्र येत रे. आमची क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतात पण दिव आळंदी पंढरपूर करीत नाही. आमची लई ती चित्र येते आमची. विचार करायचा आपला आपण संभाळावं, आपलं वैभव आपण वाढवावं, आपलं नाव मोठं करायची ताकद आपल्यात असावी. जोपर्यंत आपण आपली किंमत करत नाही बाकीचे लोक आपली किंमत करणार नाही हे आयुष्यभर लक्षात ठेवा. पण आपण आपलं धर्म जात पंथ कुळ गोत्र देव संत यांची सामर्थ्याने गणना कौतुक केलं. आपण आपला प्रचार प्रसार केला करायचा. हे जग प्रचार प्रसारावरच आहे. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे जगात, चलत आला तर मूर्ख आहे. इथं ज्या साबणाला गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाला ब्रँडेड हिरोईन वापरली त्याचा भलता खप आहे. आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती साबणात नव्हती झाली, त्यालाच कळलं महाराज. सगळे मानतात या विषयात. कधी पंढरपूरचं दर्शन घ्यायला गेलात, रांगेनं गेलात तर रांगेनं जाताना एक झाडाची फांदी तुम्हाला आडवी लागते. त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. हे VIP गेटनं भेटत नाही, रांगेनंच यावं लागतं. रांगेनं आला तर भेटतात कानोपात्रा. तर ते समाधीवरचा वृक्ष म्हणजे ती समाधी कानोपात्रीची आहे, त्याच्यावरती वृक्ष आहे. त्या वृक्षाची फांदी आडवी आहे. नामदेवराय जरा निष्ठावंत बघतायत. नामदेवराय म्हणजे कटेवरीकरण नाही देवाची लगे मी तयाचे दर्शन. नामदेवराय म्हणले एवढे पायपीट करत आषाढीची वारी आम्ही करायची, जीव घाण आम्ही टाकून चालत तुझ्या जवळ यायचं, आणि तुझ्या आधी या छाटछूट परीला का मस्तक लावायचं? कोणी बुरगी तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून? नाही हो नामा. पांडुरंग परमात्मा सांगतायत माझ्या चरणावर देह सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही, देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून हिला मस्तक लावायचं. निर्वाणी गोविंद. तुम्ही संतांची वचन पाळा, देव त्याचं वचन मोडेल पण तुमचं पाळल्याशिवाय काहीच साकडे पडू नये, काहीच कष्ट तुम्हाला पडू देणार. मग काटा रुतला जिजाऊच्या पायात. लक्षात आहे का? हाय काय पहिल्या चरणात होतो तिसऱ्यात आणलंय महाराज. काटा रुतला जिजाऊच्या पायात. त्रास झाला विठेवरच्या मालकाला. ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी त्रैलोक्य तरसतं, तिच्या चरणाच्या स्पर्शासाठी त्रैलोक्य तरसतं. ऋषी मुनी तपस्विराला उलट टाकून तपश्चर्या करतात. आणि ज्यांचं जिवंतपणे हाडमांस प्राणी पक्षी खातात तरी त्यांना भान नाही. एवढीच तपश्चर्या करून देव मिळेल की नाही याची खात्री. एवढा कठीण आणि एवढा अशक्य असणारा विठेवरचा मालक ह्या जिजाऊच्या पाठीमागे धावतो. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते मग येते दर्शनाला. तिने तुकोबातच विठ्ठल पाहिला. तुकोबांना भाकरी दिली, पाठीशी आल्या. विठेवरचा मालक जाग्यावर आहे. आलात का? आता तरी काटा बघू द्या. त्या विठेवरच्या मालकानं त्या माय माऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल का बाईच. थुका लावून काटा दिसतो का पायला? त्याला एका थुक्यात दिसला नसावा, ते नाही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला भलताच राग आला. तुमची नाही, पंढरपूरची आमची सरपंची राही रखमाबाई. तुम्हा येवत येता या सीधे हलबोणी साधी करा दे बनाया. सीधे हलबोणी साधी करा दे बनाया. काय लक्ष्मीचे हाती किसी आवे का कुलती वेगळा वाटो हरी माझा दिना असेल बुद्धरी. आमची सरपंची मुख्यमंत्री सगळी रखमाई. रखमाईला वाईट वाटलं. रखमाई म्हणले देवा त्रैलोक्याचं नाम तुम्ही, जगाचे धनी तुम्ही, विश्वोत्पत्त्या तुम्ही, अहो न सांगता तुम्हाला प्रत्येकाचं मन कळतं. अर्धा तास झाला थुका लावता, काटा दिसना होय तुम्हाला. एवढं तुम्हालाही कळतं की खरंच गावकर देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारही आम्हीच आहे आणि काटा काढणारही आम्हीच आहे. आमच्या तुकोबाची अर्धांगिनी तुळशीपत्र ठेवलं तुकोबाने संसारात. सगळी श्रीमंती, सगळं वैभव, सगळं काही समाजासाठी त्याग केलं. माझ्या नामचिंतनापुढे कधी लेकरा बाळाचाही विचार केला नाही. एवढं केलं मी त्याच्यासाठी थोडं केलंच पाहिजे की नवऱ्याची साथ न मिळता ज्या बाईनं नवऱ्याला सोडून न जाता त्या नवऱ्याचा संसार सोन्यासारखा केला, अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय करायचं सांग बरं मला. काय पातळाचं मार आवड्या आपल्या. थोडा विचार करा. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारणं काही देवापर्यंत गेलंच नाही. कशाला लोकांना सांगता देवा सांगू सुख दुःख देव निवारेल भूक. आणि एक साधं वाक्य मी तुम्हाला सांगते.
स्वतःच्या घरातले फॅमिली प्रॉब्लेम समाजाला सांगायचे नाही. कधीच तुमचं भावाचं जमत नाही ना, मतभेद असतात. तिसऱ्याला भांडण मिटवायला बोलायचं. लोकांना तमाशा बघायला आवडतो हे लक्षात ठेव. तुमचं सुनाचं जमत नाही, तुमचं सासूचं जमत नाही, झिंजा धरून धरून मारामाऱ्या करा, पण बेडरूम मध्ये करा. दारात आलं की मिठी मारूनच यायचं. शेजारल्याला वाटलं पाहिजे एवढं जमतंय, जळू दे की जळू दे, काही फरक नाही पडत. स्वतःचे जे वीक पॉइंट आहे सगळ्यात आपण कशामुळे खचतो, आपल्या फॅमिलीला काही झालं की आपल्याला वाईट वाटतं. पण जे आपली दुखती नस आहे त्याच्यावर लोकांना बोट ठेवू द्यायचं. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. त्याला सांगू ना, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. तो निवारतोय हा विश्वास भक्त झाल्याशिवाय येत नाही. आणि ज्या दिवशी तो विश्वास आला, तुम्ही भक्त झाल्याशिवाय, आम्हाला विश्वास आहे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे तुमचं कसं झालं माहितीये. एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण नव्हते. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं महागारी आला, म्हणला भांडता येतो, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा घेतो गो बस. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला, मला पक्का अंडा द्यायला. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ आजपर्यंत फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकते. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले खरे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. जे हुशार आहे खरंच कळलं महाराज, ज्याला कळलं ते खरंच हुशार आहे. तू 2दा एकटाच आला, तुझी बायको कुठे? ते म्हणून लग्न नाही झालं. तुम्ही सांगा किती नारळ दिला लेकरू. मी तुम्हाला सांगते किती कीर्तन ऐकल्यावर देव भेटल. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध बापाच्या कमरेत लाता, देव भेटला नाही. तू बाप ठोकला. हा 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव, देव भेटला नाही. तू देवासमोर नाचला. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी गोकळ, देवी कोपती म्हणत पोत्यात घालून हाणला, म्हणजे सांगणारा ना ऐकणारा.